मी असं बघितलं म्हटलं ओके 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 ओके. आंबा 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 आंबा. आज झी मराठीचा आंबा महोत्सव आहे आणि कमीची टीम किती चांगली बघा, माझ्यासाठी आंबे घेऊन आले सगळे, हातामध्ये आंबे घेऊन उभे आहेत. खूप स्वागत आणि धमाल आणलीत यार तुम्ही. म्हणजे गेम म्हटल्यावर आपल्यात अंगात जे संचारतं ना ते आम्ही इथे बघितले. सारिका राई काय तिकडे चालू होता आमरस, आम्ही इकडे बघतो बिचारा आंब्याचं काय. हो मग म्हणजे आम्हाला जिंकायचंच होतं ना, आम्ही फुल टीम स्पिरिटने खेळत होतो आणि खरं आम्ही जिंकलो पण काय खूप चिटिंग झालं त्याच्यामुळे आपण आता दॅट इज फाईन, सब होता रहता. जिंकल्याबद्दलचं ना, आम्ही नेहमीच जिंकतो, आम्ही फक्त एवढंच की आम्ही खूप सिन्सिअरली खेळतो. आम्ही हुल्लडबाजी करत नाही किंवा दिलेलं काम आम्ही चोख करतो आणि प्रेक्षकांच्या नजरेमधनं ते सुटत नाही. इवन आय गॉट द पॉइंट्स. त्यामुळे जिंकणं हरणं या फार वेगळ्या गोष्टी आहेत. बास्केटवाला गेम खेळत होते, कामिनी अजित चीअर करत होते. हा लोकांचा गैरसमज आहे. मी फक्त तो एक अभिनय करत असते निगेटिव्ह भूमिकेचा. पण मी राजनला मी म्हटलं की कमळी आणि आपला ऋषी जिंकतो की नाही बघ, हे मी सांगितलं. आय वॉज 200% शुअर. म्हणजे खरं तर आणखीन एक प्रतिस्पर्धी होता जो नेहमीच काहीतरी कुरघोड्या करून सतत जिंकत असतो, परंतु आम्ही स्लो अँड स्टडी आम्ही मस्त जिंकलो. आमच्याकडे यावेळेला मागे क्रेन होती. क्रेन 6 फुटाची क्रेन होती आमच्याकडे. म्हणून इथूनच सुरुवात होती आणि ना. मला तर कळतच नव्हतं, मी डायरेक्ट हवेत जाऊन डायरेक्ट मला एक विदिन अ सेकंड मी हवेत होते. मी असं बघितलं म्हटलं ओके 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 ओके. हिला म्हटलं आपल्याकडे क्रेन आहे, काय टेन्शन नाही. ही फक्त एवढंच नील उंच आणि विजया हलकी अशा, त्याच्यामुळे जे आहे कॉम्बिनेशन म्हणूनच कळलं होते जिंकले. बट आता माझ्याकडे एक फन गेम आहे. मी तुम्हाला डायलॉग्स देईन, त्याच्यामध्ये शब्द गाळायचे आहेत पण आंबा बोलायचं त्याच्याऐवजी, ठीक आहे? आणि ओळखायला लावायचं. आपण 3-3चे ग्रुप्स पाडूया, तुम्ही तिघं आणि तुम्ही तिघ. सेम ग्रुप, चल सेम ग्रुप, चल सेम ग्रुप. काहीतरी कमळी आणि कामिनीला हो सेम, चलो. असंही केलं तरी आपण ऋषीपासून स्टार्ट करूया. मी तुला डायलॉग दाखवते, आंबा फक्त वर्ड रिप्लेस करायचं आहे. तुला आवडेल तिथे, पण मला असं वाटतं की सगळीकडेच आंबा. म्हणजे तू ज्या कन्व्हिक्शननी बोलशील ना त्याच्यामध्ये डायलॉग कर. आंबा 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 बाबा आंबा 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 आंबा. क्या जानो ऋषी बाबू. हे दोघं पण खतरनाक आहेत. नेक्स्ट कमळी. आंबा 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 आंबा. जमलंय गाईस. म्हणजे इतके छान हे कलाकार आहेत, त्यांना डायलॉगची काहीच गरज नाहीये. नजर में ही सब कुछ आ जाएगा है ना. बरं आता मी एक टास्क देते. आंबा हा शब्द ज्या गाण्यात येतो ते गाणं मला बोलून दाखवायचं. आंबा पिकितो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. आंबा पिकितो रस तयारी करून आला तर ना, खरं सांगा. राजा. मी कोकणी आहे. अरे अभिमान. अजून कोण आहे कोकणातलं? ही पण कोकणी. अजून कैरी शब्द देते. कैरीवर ना गाणं म्हणायचं. मला खूप निखिल तुझ्या संगतीमुळे आंबा अगं बाई पाडाला पिकलाय. खूप वाईट सुचलेलं आहे. निखिल तूच बोल हे. कचकरी साडा मासूम चेहरा. कैरी आलाय ना. हा चलो ठीक आहे. येस आता हे आहे पण आपण त्याला कैरी म्हणूया. आंबा महोत्सव सीझन आहे म्हटल्यावर ठीक आहे. पण ठीक आहे, तुम्ही हे जे माझ्यासाठी गिफ्ट आणले त्यासाठी थँक्यू सो मच. आणि असेच आंब्यासारखे गोड राहा आणि धम्माल करत राहा. थँक्यू सो मच.